रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्ष सोडणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात 22 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। घरातील सगळे वाद संपू दे आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये 2 गटात राडा। समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड। राड्यानंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता। उद्या सकाळपर्यंत गावात संचारबंदी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांची माघार। मंत्री धनंजय मुंडेंवरती राष्ट्रवादीचे नेते नाराज। बीडमधील सरपंच हत्या प्रकरण हाताळण्यात मुंडे अपयशी। मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी, वरिष्ठांचं मत। कोरेगाव भीमामध्ये आज 207वा शौर्य दिन। राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल। प्रकाश आंबेडकरांकडूनही अभिवादन। निर्भीड निष्पक्ष दैनिक पुढारीचा आज 86वा वर्धापन दिन। कोल्हापूर, ठाण्यासह विविध आवृत्त्यांचा वर्धापन दिन सोहळा। सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन।